चौथा धाबा धावफलकावर. पहा गौतम आणि करणला इकडून काय करायचं आहे. समोर एखादा विकेट पाहण्याची पाहतोय डोंगरपाडा संघ आणि जयसाई विरार. राहुल नवीन गोलंदाजी मार्गावर एक वेगवान गोलंदाज येतोय. पहिला बॉल ड्राईव्ह केले चेंडूला, फेकी थोडीशी उशिराने, तोपर्यंत एक धाव धावफलकावर आले. 15 धाबा धावफलकावर ते तिसरं षटक मार्गस्थ आहे. एका चेंडूचा आतापर्यंत खेळ झाला गेलाय. मोठा फटका मारायचा प्रयत्न, ओहो एकच धाव. राहुल पुन्हा एकदा सज्ज होतोय. इंस्टाग्राम मोठा फटका मारायचा प्रयत्न, पुन्हा तेच चेंडू अडवलाय. फेकी होईपर्यंत एक धाव धावफलकावर. पहा आतापर्यंत जमेची बाजू काय राहिली गेली. 2 सलामीर बॅटर मैदानाच्या आतमध्ये आहेत, परंतु समोर अजून अतिरिक्त धाव आलेली नाही. सर्वात जमेची बाजू डोंगरपाडा संघासाठी आहे. यावलेला ओहो काय जबरदस्त एफर्ट. कोण आहे रे, कोण आहे. रुचिल ऍक्शन रिप्ले विराट नेटवर्कवर आपण पाहणार आहोत. काय जबरदस्त एफर्ट. असं वाटलं होतं की 2 खेळाडूंना ट्रॅव्हल होईल चेंडू, परंतु त्या एफर्टने 3 धावा वाचवल्यात. 18 धाबा धावफलकावर. षटक हातावर चांगलं वेगवान गोलंदाज पुन्हा एकदा कट केलं, चेंडूला पाठीमागे पाठवलं सिंगल साठी. षटक हातावर चांगलं. पहा जमेची बाजू आतापर्यंत डोंगरपाडा संघासाठी काय राहिली गेली. एकच चौकार लगावला गेला आणि सर्वात मोठी गोष्ट अजूनही अतिरिक्त धाव धावफलकावर आली नाहीये. सर्वात जमेची बाजू राहिली गेली. 19 धाबा धावफलकावर. मोठा फटका मारायचा प्रयत्न पुन्हा फसलाय. चेंडू गेला सिंगल साठी. 20 धावा धावफलकावर. 3 षटकांचा खेळ संपलाय. येणाऱ्या 6 चेंडू मध्ये टार्गेट सेट होणार आहे. धावांपर्यंत पोहोचायचं आहे. या ऐकूया तोपर्यंत डीजेला आणि त्यानंतर बोलूया. मितेश मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार मागील मॅच मध्ये मिळालेला होता, तो आता मितेश शेवटच्या अंतिम षटकामध्ये आला गेला. 20 धावा 20 रन. शेवटचे 6 चेंडू या पहिल्या इनिंग मधील. पहिला बॉल समोर खेळण्याचा प्रयत्न, बॅकअप स्वतः जातोय. जीत त्या ठिकाणी होते, जीतने एफर्ट लावलं होतं आणि अखेरकार एक धाव धावफलकावर आली गेली. 21 रन 21 धावा धावफलकावर. मोठा फटका समोर, येस सुकी मितेश कडून आणि चेंडू सीमारेषा पार, चौकार, 4 धावा. दोन पायांच्या, येस थँक्यू डीजे, 2 पायांच्या मधून चेंडू निघून गेला चौकारासाठी. 25 धावा धावफलकावरती आहेत. 2 चेंडूचा आतापर्यंत खेळ झालाय. शेवटचा आणि अंतिम षटक मार्गस्थ. तिकडे मितेश पुन्हा एकदा सज्ज होतोय. मोठा फटका मारायचा प्रयत्न, ओ यावेळेला सुद्धा गॅप गॅप आणि 1 मोर अनदर बाउंड्री. थँक्यू. का म्हटलं जातं ना, 2 सलामीर बॅटर मैदानामध्ये असणं का गरजेचं आहे, शेवटपर्यंत असणं सुद्धा का गरजेचं आहे. 29 धावा 29 रन. 29 धावा धावफलकावर. 3 चेंडूचा आतापर्यंत खेळ झाला. मितेशवर केलेला अटॅक, काय इकडून कमबॅक. ओ येस इट इज अ कमबॅक. चेंडू गेला डायरेक्टली बाउंड्रीच्या बाहेर. पहिला हादरा जयसाई विरार संघाला गॉन. समोर खेळण्याचा प्रयत्न, ऑन साइडला हलक्यातनं सन्मान दिला चेंडूला सिंगल साठी. 30 रन 30 धावा. लास्ट बॉल आफ्टर फर्स्ट इनिंग आणि
लगातार 2 चौकारांनी थोडंसं कमबॅक केलं होतं मितेशने नगरकर. पहिला विकेट सुद्धा संघाला आणून दिला होता. लास्ट बॉल शेवटचा अंतिम चेंडू 30 धावा आतापर्यंत धावपलकावर आहेत. ओहो हे क्या हुआ, हिट विकेट. मला वाटतं या स्पर्धेतील पहिला हिट विकेट असेल. येस, इट इज अ फेअर डिलिव्हरी, हिट विकेट. पहिल्या इनिंगचा खेळ संपलाय. 30 धावा धावपलकावर, 31चा पाठलाग. नेक्स्ट मॅचचा टॉस होईल जिकडे विपुल पाटील टॉस कपच्या दिशेने दाखल होतील. थँक्यू डीजे. 2 मिनिटे थांबवतो. चला, मोरेगाव चॅलेंजर्स विरुद्ध किंजल 11 दोन्ही संघ कर्णधार. थँक्यू थँक्यू. 1 मिनिट थांबवतोय. पहा महाराष्ट्राचा बुलंद आवाज अशा प्रशांत जाधवडे सर या ठिकाणी आगमन होतोय. जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या. असं एक व्यक्ती, गोड व्यक्तिमत्व ज्यांच्याकडे पाहिलं जातं. कुठली पण स्पर्धा असू द्या, महाराष्ट्राच्या 12 राज्यामध्ये यांनी जाऊन समालोचन केले. सोपं नाहीये. आणि ते सुद्धा या ठिकाणी आपल्या स्पर्धेला भेट देत असताना आपलं सहर्ष स्वागत आहे सर या कार्यसम्राट नगरसेवक 2025 मध्ये. चला, दोन्ही कर्णधार किंजल 11 मोरेगाव चॅलेंजर्स दोन्ही कर्णधार नाणेफेकीसाठी यायचंय. चला, शैलेशी कराडो यांच्या शुभ हस्ते आपण नाणेफेक घेणार आहोत. विनंती असेल. चला, शैलेशी कराडो यांच्या शुभ हस्ते आपण नाणेफेक घेणार आहोत. टॉससाठी आमंत्रित करतोय किंजल 11 मोरेगाव चॅलेंजर्स. चला, मोरेगाव चॅलेंजर्स कॉंग्रॅच्युलेशन, नाणेफेक जिंकले. पहिल्या 2 सामन्यानंतर स्वतःच्या ग्राउंडवरती पराभूत. आता निर्णय काय असेल? प्रथम क्षेत्ररक्षण करू. क्षेत्ररक्षण मागच्या मॅच मध्ये सुद्धा केलं होतं. आता किती धावापर्यंत किंजल 11 संघ आता फॉर्म मध्ये आलाय. मग किती धावापर्यंत रोखण्याचा प्रयत्न असेल? कमीत कमी 25 ते 27 धावांपर्यंत रोखण्याचा प्रयत्न करू. मागच्या मॅचला आमच्याकडून काहीतरी चुका झाल्या. क्षेत्ररक्षणामध्ये आमचे 1-2 प्लेयर शॉर्टेज झाले, त्याच्यामुळे आम्ही सामना हरलो होतो. मागच्या मॅच मध्ये काय झालं ते आता विसरावं लागेल. ही महत्वाची मॅच आहे. जर का स्पर्धेमध्ये टिकावं लागेल तर ही महत्वाची मॅच आहे. अभिनंदन किंजल 11 संघ. निहाल, नाणेफेक आता कुठेतरी हरलात. नाणेफेक जिंकला असता तर काय निर्णय असता? नक्की क्षेत्ररक्षण असतं. आता फलंदाजी करायची आहे. धीरज इन फॉर्म आहे आणि त्या गाडी रोलर सुद्धा राहील. मॅच जिंकल्यात कॉन्फिडन्स सुद्धा वाढलेला आहे. मग आता किती धावा कुठे मारण्याचा प्रयत्न असेल? 30 ते 35 प्लस करण्याचा. थँक्यू. 30 ते 35, जिकडे 32 चेस केला होता किंजल 11 नी. चला, नाणेफेकीचा गोल होता. मोरेगाव चॅलेंजर्स नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण निवडले. ओव्हर टू कस्तुभ मेहरजी. पहा, युट्यूब लवर, इंस्टाग्राम लवर असे जयजींनी त्यानंतर बॉबी यांचे या ठिकाणी आगमन जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या. क्या बात आहे. पहा, क्या बात आहे. चला, या समोर या. आपलं सहर्ष स्वागत आहे या कार्यसम्राट नगरसेवक चषक 2025 मध्ये. सहा चेंडूचा खेळ झालाय. 6 धावा धावपलकावर आहेत. पाटला कितीच आहे? 31 इज अ टार्गेट. 31 धावांचं टार्गेट जे सेट केलं गेलंय. आणि विवेक जो आला गेलाय. पहिला बॉल दिशा देण्याचा प्रयत्न, दिशा दिली गेली चेंडूला सिंगल साठी. पहा, 7 धावा धावपलकावर आहे. दुसरा षटक मार्गस्थ. एका चेंडूचा आतापर्यंत खेळ झालाय. पहा, इंस्टाग्राम लवर आणि त्यानंतर युट्यूब लवर आणि खरोखरच मानावं लागणार आहे. वाव, या ठिकाणी ओहो, समोर केल्याचा प्रयत्न. बॅकअप आहे, बॅकअप आहे. आणि जयेशला कोण विसरू शकतो? कुठे पण जाऊ द्या, शिर्डीमध्ये त्याचं घर झालंय असं म्हटलं तर काही हरकत नाहीये. खरोखरच शिर्डी म्हणजे घरच झालंय.
आणि बॉबला सुद्धा म्हणजे इंस्टाग्राम तर गरज झालंय. अशा बऱ्याचशा गोष्टी आहेत ज्यांनी एक गोड व्यक्तिमत्व म्हणून या दोन माणसांकडे पाहिलं जातं. पुन्हा एकदा चेंडू सिंगलसाठी गेला. 9 धावा धावपलकावरती आहेत. 3 चेंडूचा आतापर्यंत खेळ झाला. दुसरा षटक मार्गस्थ आहे. विवेक पुन्हा एकदा सज्ज होतोय. 31चा पाठलाग. मोठा फटका मारायचा प्रयत्न मिस. येस मिस नाही तर ऑस्ट्रमच्या बाहेर आहे असं सांगितलं गेलंय. वाईट चेंडू घोषित केला. 10 धावा धावपलकावर. मोरेगाव चॅलेंजर टीम संपूर्ण टीम थोडस मागे व्हा. दिशा देण्याचा प्रयत्न. दिशा दिली गेले चेंडूला. सिंगलसाठी 11 धावा धावपलकर. हा मॅच खऱ्या अर्थानं मजा येणार आहे. 2 सलामीर बॅटर मैदानाच्या आतमध्ये आहेत. 31चा पाठलाग आहे. 4 चेंडूचा आतापर्यंत खेळ झाला आणि विवेक पुन्हा एकदा राहुल समोर सज्ज होतोय. मोरेगाव चॅलेंजर पुरस्कृत मोरेगाव प्रीमियर लीग कार्य सम्राट नगरसेवक चषक 2025 मध्ये आपण आहोत. बॅकफुट पंच. ओहो व्हॉट अ फील्ड. काय जबरदस्त एफर्ट. शेवटच्या क्षणाला चेंडूला अडवलं. धावा किती आल्या ते महत्वाचं नाहीये. इकडून फिल्डिंग किती वेगाने केली जाते त्यावर सर्वांच्या नजर आहेत. पुन्हा एकदा विवेक सज्ज होतोय. 5 चेंडूचा आतापर्यंत खेळ. मोठा फटका समोर. ओहो येस व्हॉट अ फील्ड. साहिल त्या ठिकाणी होते. चेंडूला अडवलंय आणि 2 षटकांचा खेळ संपतोय. 13 धावा धावपलकर. आमच्या मुख्य स्क्रीनवर विराट नेटवर्कवर इक्वेशन सुद्धा दाखवलंय. 12 चेंडू 18 धावा. या ऐकूया तोपर्यंत डीजेला. थँक्यू डीजे थँक्यू. पहा काल प्रशांत सर माझ्यासोबत होते जिकडे वत्सवीरा चॅम्पियन ट्रॉफी ची स्पर्धा जी फुलपाडा नगरीमध्ये सुरू आहे. तिकडे सुद्धा खूप मजा आलेली. तिकडे सुद्धा नारंगीवरून एनसीसी चषक ही स्पर्धा करून आलेली. आज सुद्धा एनसीसी चषक स्पर्धा करून आल्यात. त्यांचा जीव एवढूसाच आहे पण तो खूप मोठा आहे. कारण त्यांचं मन जे आहे ना ते खूप मोठं आहे. कोणाला नाही कधीच म्हणत नाही. मग ती कुठली पण स्पर्धा असू द्या. पहिल्या बॉलला काय घडलंय. डॉट. येस इट इज डॉट. रोहित वर खूप मोठी जबाबदारी आहे आणि खऱ्या अर्थाने या मॅच मध्ये या षटकामध्ये रिझल्ट लागणार आहे की कुठला संघ पुढे आहे. आता काय अखेरकार घडणार आहे. कोणाविरुद्ध जाणार आहे. कोण पुढे जाणार आहे. या सर्व गोष्टीचा विकाल. ओहो 2 धावा. 2 धाव्याचं कारण एकच होतं. बॅकअप नव्हता त्यामुळे 2 धावा आल्यात. क्या बात आहे. 15 रन. 10-16 या इक्वेशनला आणून सोडलंय. 10-16. 10 मध्ये 16 बनवायचे आहेत. 2 सलामीर बॅटर मैदानाच्या आतमध्ये आहेत. काय घडणार आहे. कोणाच्या विरोधात जाणार आहे सामना येणारे कालवेल सांगणार. पुन्हा एकदा सज्ज होतोय. ओहो व्हॉट अ डिलिव्हरी. काय जबरदस्त चेंडू होता. वीट केलंय. मिस केलंय चेंडूला मितेशनी. डॉट बॉल. निर्धाव चेंडू येतोय. या प्रकारचे चेंडू हाताळणं गरजेचं आहे. विकेट आलेलं नाही परंतु डॉट बॉलने प्रेशर बनणार. अजून प्रेशर बनणार. त्यासाठीच रोहितने आतापर्यंत तोच प्रयत्न केला गेलाय. 3 चेंडूचा आतापर्यंत खेळ झालाय. 2 खेळाडू मधून चर्चा. 9-16चं इक्वेशन आमच्या मुख्य स्क्रीनवर आपल्याला पाहायला मिळतंय. जेवढे विराट नेटवर्कची टीम कालपासून या स्पर्धेमध्ये जोडली गेले. पुन्हा एकदा रोहित सज्ज होतोय. बॅकफुटला गेले. ड्राईव्ह केले चेंडू. ओहो या वेळेला नाही तर या वेळेला गॅप मधून चेंडू निघून गेला. मितेच्या बॅट मधून ब्रँडेड स्ट्रोक चेंडू सीमारेखा पार. चौकार. 4 धावा. थँक्यू डीजे थँक्यू. बराच उशीर झाला होता आणि 8-12 या समीकरणला आणून सोडले. पहा 8 मध्ये 12 बनवायचे आहेत. विकेट नाही गेली. 2 सलामीर बॅटर आहेत समोर. जयसाई विरारचा संघ थोडाशा अडचणीमध्ये आणि एखादा विकेट पाहतोय. एखादा ब्रेक थ्रू पाहतोय. रोहित पुन्हा एकदा सज्ज होतोय. काय कडून थोडंसं कमबॅक केलं जाईल का हा सुद्धा प्रश्न मैदानाच्या आतमध्ये असणार आहे. बॅकफुटला गेले. ड्राईव्ह केलं. ओहो थोडक्यात हुकला. बॅनरने सांगितलंय की थोडक्यात हुकलाय मी आणि कदाचित तेच घडलं होतं.
नयन सांगतो पुढच्या बोलात मारेल. समोर सुद्धा ऑनर बसलाय, तो सुद्धा विकेट पाहतोय, तो सुद्धा ब्रेक थ्रू पाहतोय. का अखेरकार आहे, का अखेरकार घडणार आहे, कोणाच्या विरोधात जाणार आहे. रोहित शेवटचा आणि अंतिम चेंडू घेऊन पुन्हा एकदा सज्ज होतोय. लास्ट बॉल आफ्टर थर्ड ओव्हर. 7 चेंडू 11. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न. येस, चेंडू उडवला, फेकी. ओहो, फेकी सुद्धा झाली गेली होती, परंतु रनिंग बिटवीन द विकेट चांगली. षटक संपलंय. 6-10चं इक्वेशन. कोण जिंकणार या कार्यसम्राट नगरसेवक चषक 2025 च्या या मॅच मध्ये? काय अखेरकार घडणार आहे या ऐकूया पर्यंत. डीजे येस, टाइम ऑन आहे. टायमर लावलं गेलंय. 6-10 इक्वेशनला मॅच येऊन थांबले गेले. हिमांशू आला गेलाय. 6-10चं इक्वेशन. आता खऱ्या अर्थानं मजा येणार आहे. पहिला बॉल ऑन साइडला. येस, फेकी नाहीये. 2 सलामीर बॅटर मैदानाच्या आतमध्ये आहेत, परंतु जयसाई विरारने सुद्धा तितकेच प्रयत्न केले आहेत धावा वाचवण्यासाठी. आणि आता इक्वेशन जर आपण बघितलं तर येणाऱ्या 5 चेंडूमध्ये 9 धावांची गरज. मोरेगाव चॅलेंजर पुरस्कृत मोरेगाव प्रीमियर लीग कार्यसम्राट नगरसेवक चषक 2025 आजचा दुसरा दिवस. आणि या स्पर्धेचं शानदार दमदार आयोजन किशोर नाना पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त ही स्पर्धा आयोजित केली जाते या मोरेगावात. दुसऱ्या पर्वामध्ये आपण आहोत. मोठा फटका मारता. ओहो, झेल सुटलाय, परंतु एफर्ट चांगला आहे. इकडे झेल महत्वाचा नाहीये, इकडे चौकार वाचवणं गरजेचं आहे, इकडे धावा वाचवणं गरजेचं आहे. आणि तेच आतापर्यंत झालं गेलंय. पहा, राहुल जातोय, चर्चा करतोय. मितेश तर जातोय, चर्चा करतोय. चर्चा महत्वाची आहे. चर्चा का महत्वाची आहे? 2 सलामीर बॅटर अजूनही मैदानाच्या आतमध्ये आहेत. इक्वेशन 4-8च्या इक्वेशनला आणून सोडलंय. 4 मध्ये 2 मारायचे आहेत, इकडे 4 मध्ये 2 अडवायचे आहेत. ही जी जुगलबंदी मैदानाच्या आतमध्ये चालू आहे, या जुगलमध्ये जिंकणार कोण? जयसाई विरार की उत्कर्ष डोंगरपाडा? ओहो, वेगवान वेगवान चेंडू दिशा देण्याचा प्रयत्न. दिशा दिली गेली सिंगलसाठी. पहा, आता सर्वांच्या नजरा मितेशवर असणार आहे. राहुलने प्रत्येक चेंडूवर स्ट्राईक रोटेट केली गेली. मितेशच्या बॅट मधून एक चौकार आलाय, स्ट्राईक रोटेट. इकडे आता इक्वेशन 3-7. 3 मध्ये बनवायचे आहेत 7. पहिले 3 चेंडू चांगले. हिमांशू समोर मितेश. बॅटल आहे आणि या बॅटल मध्ये जिंकणार कोण? उत्कर्ष क्रिकेट क्लब डोंगरपाडा की जयसाई विरार? 3 चेंडू 7 धावांची गरज. पुन्हा एकदा सज्ज होतोय. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न. येस, दॅट्स अ बिग मिस्टेक. ह्यूज विकेट. मैदान सोडावं लागलं मितेशला. गॉन. थँक्यू. विकेटची काय गरज आहे? कोण म्हणतं विकेट पाहिजे? तुम्ही धावा बनवू पण शकतात, तुम्ही धावा वाचवू पण शकतात, पण तुमच्याकडे गोलंदाज इतका वेगवान क्षमतेचा असेल ना तर विकेटची गरज नाहीये. इकडे 2 सलामीर बॅटर होते, परंतु आता मॅच पूर्णपणे फसले आणि अडचणी वाढल्या जातात डोंगरपाडा संघाच्या. इक्वेशन काय बनले? 2-7. आता 2 मध्ये 2 मारायचे आहेत. हिमांशूने त्याचं काम करून दाखवलंय. पुन्हा एकदा सज्ज होते. 2 मध्ये 2. जीत आलाय, पण फार उशिराने आलाय. येस, डाउन द ग्राउंड. व्हाट अ शॉट. जीतने या अगोदर मारण्याचं विपुल पाटील म्हणतोय आणि चौकार आलाय. चेंडू सीमारेखा पार. चौकार. मॅच ऑन, गेम ऑन. एक चेंडू 3 धावाला 500. अस्तिक पाटील, क्या बात आहे. पहा, पारितोषिक लागल्यात. मॅच होती कुठे, मॅच आले कुठे, विकेट कधी आलाय या गोष्टीचा विचार नाहीये, परंतु मॅच शेवटच्या चेंडू पर्यंत आले. ही सर्वात जमेची बाजू दोन्ही संघासाठी झाले, परंतु जोरदार टाळ्या होत्या प्रेक्षकांनो दोन्ही संघासाठी.
अजून पाचशे येत आहेत वंश कडून. क्या बात आहे. मॅच होती कुठे, मॅच आली कुठे. 1-3 विनायक कडून सुद्धा एक चेंडूला 500. बघा पारितोषिक कसे लागले. जीत समोर हिमांशू. हे बॅटल आहे, या बॅटल मध्ये कोण जिंकणार. पारितोषिक सुद्धा लागले गेल्यात. एक चेंडू 3 धाब्यांची गरज. मॅच ऑन केली होती या अगोदर चौकाराने. ऑल सेट. हिमांशू समोर. जीत एक चेंडू 3 धावा. मोठा फटका मारता प्रयत्न. यस चेंडू अडवलाय. मॅच फिनिश. सामना जिंकला जयसाई विरार संघाने.